आणि आता हे बघा कोथिंबीर मस्तपैकी याच्यावर टाक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लाडक्या नरेश कामतेकर ब्लॉग्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, सुंदरसा पाऊस चालू आहे आणि हा पाऊस म्हणजे अळम्यांचा पाऊस. तर मित्रांनो, ह्या सीझनला अळमी येतात. अळमी म्हणजे थोडक्यात आपण त्याला इंग्लिशमध्ये मशरूमसुद्धा म्हणतो. पण इकडची जी नॅचरल अळमी असतात ही रानात येतात. तर मित्रांनो, ही शोधायला लागतात बऱ्यापैकी. तर आता आपण ही शोधायला जाणार आहोत, रानात जायला लागणार आहोत. तर मित्रांनो, समजा ही अळमी आपल्याला भेटली तर ही कशी काढतात आणि ही ह्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार. तर चला मित्रांनो, जाऊया आपण रानात. अतिशय सुंदर असं सकाळचं वातावरण, जवळजवळ एक 6-6:30 म्हणजे 6:30 वाजले आहेत. तर चलो बघा, सुंदर असं वातावरण आहे बॅक साईडला. तर आता मी बरोबर ह्या बागेतून चाललेलो आहोत आणि ह्या बागेतून जाताना आता इथे बऱ्यापैकी इथे काही अळम्यांच्या जागा आहेत, तिथे आम्ही आता जाणार आहोत आणि आता बघणार आहोत इथे आहेत का. इथे जर भेटलं तर बघूया. तर इथे जर बघाल तर जंगलात अतिशय सुंदर असा हा एक पाट आहे आणि ह्या पाटात सुद्धा आपण जेव्हा खेकडे पकडतो ह्या पाटातसुद्धा खेकडे भेटतात. तर मित्रांनो, ह्या पाटातून आता आपण जातो आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा. आता इथे आपल्याला बघूया अळमी शोधायला आम्ही जवळजवळ 2 दिवस इथे फिरतो आहे आणि तिथे लक्ष ठेवायला लागतं, नाही तर फुलून जातात. तर बघा, अतिशय भारी हे ह्या बागेतून आपण जातो आहे आणि बारीक बारीक असा पाऊस पडतो आहे आणि हे वातावरण जर तुम्ही बघाल तर आहा, एक नंबर. आणि हे बघा, ही अळूची पानं म्हणजे आपण जे वड्या बनवतो ही आहेत अळूची पानं. आणि ह्याचे हे बघा, हे सुंदर ह्याच्यावरचे थेंब आहेत ना, हे बघा. आम्ही पहिले खेळायचो आणि हे बघा अतिशय भारू आहे. हे आपण अळू वड्या बनवतो त्याचं हे पान आहे. त्याच्यानंतर ही जी पात आहे ही बघा, ही आपण जी चायमध्ये टाकतो ह्याला म्हणतात चायची पात. अतिशय सुंदर असा चायमध्ये टाकली का अतिशय सुंदर असा स्वाद येतो. बऱ्यापैकी कढीपत्ता आणि असे बरीच झाडं आपल्या ह्या बागेत आहेत. तर चलो. आणि आता हा जो जोराचा जो पाऊस पडतो ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या ह्या झाडांची नुकसानंसुद्धा होतात. ही बघा, ही अतिशय चांगली केळी आहेत, ही पूर्ण कुपळून पडल्या. का काल रात्री भरपूर असा पाऊस होता, वारासुद्धा होता. तर कोकणात असं बऱ्यापैकी लोकांचं नुकसान होतं, हे आपल्याला दिसण्यात येत नाही. आणि इथे जर तुम्ही बघाल तर इथे सुंदर असा व्हाळ आहे. हा बघा, तर आता मी आलोय जंगलात. आता बघूया इथे आहे का. एकाकडे आलेले तर दिसत आहेत, चेक करूया आपण. तुम्ही इथं बघाल तर ही बघा, मी आलेली आहे. बघा,
आणि मित्रांनो आपल्याकडे अजिबात पिशवी वगैरे नव्हती, आपण असं अचानक बघायला आलेलो, पण आपल्याला ही छत्री म्हणून आपण त्या पिशवी उपयोग केला. आणि तर मित्रांनो आपल्याला आता बरी थोडीशी अळमी भेटलेली आहेत. आता बघूया, हे छत्रीत आहेत आणि ही बघा भरपूर पाऊस असल्यामुळे भरपूर भिजलेली आहे. त्यात आहे का बघूया छत्री. ओके, छत्री धूक लागते, छत्री धुऊया रे, अळम्यासाठी छत्री धूक काय. ओके हां. तर मित्रांनो आपण जी आता अळमी घेऊन आलेलो आहोत ती आता चांगल्यापैकी ही अशी धुवून टाकायची. ही बघा, ही जर थोडीशी बुळबुळीत असतात आणि ह्याला भरपूर अशी माती लागलेली आहे, त्याच्यामुळे ही माती पूर्ण काढायची, ही चांगली धुवायची आणि स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर ही साफ करायची. तर ही आता पूर्ण ही मातीत आपण धुवून टाकूया आणि ही बघा अशा प्रकारे ही स्वच्छ करायची, चकचकीत दिसायला पाहिजे. तर हे आमचे बाबा इथे साफ करायला बसलेत अळमी आणि हे आमचे साईबाबा. तर चला. तर मित्रांनो ही बघा, ही मगाशी आपण जी अळमी चांगली साफ करून घेतलेली आहे, ह्याची जी माती वगैरे सगळी काढून घेतलेली आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, ही अळमी ह्या टाईपमध्ये साफ करून घ्यायची, ही बारीक करायची. एक ही बघा अशा प्रकारे ही मस्तपैकी अशी एवढी जाड ठेवायची, एकदम पण बारीक करायची नाही. आणि आमचा जो मास्टर शेफ आहे नंदिनी कामतेकर आणि विहान कामतेकर ह्यांच्या हे आता ही आपली भाजी करणार आहेत. तर आपण ह्याची पूर्ण रेसिपी आता बघणार. आता ह्याच्यात काय टाकायचं आहे आपण? एक चमचा मीठ टाकायचं, 1 चमचा मीठ. ओके. आणि हे चांगलं आणि ह्याला काय करायचं म्हणजे चांगलं मळून घ्यायचं. ओके. ही कशी रानभाजी असल्यामुळे ह्याच्यात जरा 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ही चांगली मळून घेतलेली आहे. आणि मास्टर शेफ साहिल कामतेकर. साहिल बारीक काप कांदा. कापलाय. हां, साहिल आमचं भारी जेवण बनवतो. बारीक करा. तर मित्रांनो आपण जी अळमी आणली आहे त्याच्यासाठी आता लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे आपल्याला एक 1.5 ते 2 कांदे आपल्याला इथे बारीक करून पाहिजेत. त्याच्यानंतर हा तेजपत्ता आहे,
त्याच्यानंतर बारीक कढीपत्ता आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघाल तर मीठ आहे, कोकम आहेत, एक 5-6 कोकम घ्यायचे. आणि त्याच्यानंतर इकडे आपला भाजका, मालवणी भाजका मसाला. तर चला मित्रांनो, आता आपण ह्याची रेसिपी बघूया. चलो, आता आपण एक पॅन घेतलाय. आता आपण ह्याच्यात एक 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहोत. त्यामध्ये आपण जो कांदा चिरलाय तो आपण टाकूया. आणि चांगला मस्तपैकी लालूच होईपर्यंत आपण हा फ्राय करून घेऊया जरा थोडासा. आता त्याच्यात कढीपत्ता टाकलाय. आता काय टाकलं, कढीपत्ता आणि तेजपत्ता. तेजपत्त्याने जरा थोडंसं आपल्या अळमीला एक वेगळाच असा स्वाद येईल. आणि ह्याच्यामध्ये हा तेजपत्ता चांगला थोडासा फ्राय व्हायला पाहिजे, म्हणजे थोडं त्याचा स्वाद उतरायला पाहिजे. आणि विहान आमचा बनवतोय. हा चल, आता ह्याच्यात मस्तपैकी एक 2 ते 3 चमचे आपला जो भाजका मसाला असतो, म्हणजे आपण जो भाजीला वगैरे सगळ्याला किंवा मटणाला वगैरे वापरतो तो मसाला आपण मस्तपैकी याच्यात टाकूया. जेणेकरून ह्या रेसिपीला थोडंसं कलर सुटेल. आता बघा तुम्ही कलर कसा आला आहे. एक वेगळाच असा स्ट्रक्चर निर्माण झाला आणि एक वेगळा असा सुगंध असा पसरलेला आहे. आता थोड्याला आपण आता शिजायला ठेवूया. आणि आता ह्याच्यात आपण ओतणार आहोत एक पाणी ओतणार आहोत. अर्धा तांब्या पाणी किंवा 2 ते 3 कप पाणी ओतायचं आहे, जेणेकरून ही जी आपण आता अळमी आहे ही मस्तपैकी शिजेल. आणि ह्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकायचं चवीनुसार. 1 ते 2 चमचे मीठ टाका, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि ह्याच्यात आपण एक 4 ते 5 कोकमं टाकायचे आहेत, जेणेकरून ही आपली आपण जे अळमी बनवू ह्याला थोडासा आंबटपणा यायला पाहिजे. कोण ह्याच्यात टॅमॅटोसुद्धा टाकतात आणि काही जण मटणासारखं वाटप करून सुद्धा हे करतात. पण आपण ही एक मसाल्यावर केलेली आहे, बघा आम्हाला अशीच आवडते. त्याच्यामुळे एक नंबर, एक मस्तपैकी सुगंध सुटला ह्याला. तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया. ओके, आता ही जरा एक 5 ते 10 मिनटं आपण ह्याला आता शिजवायची आहे, जेणेकरून ही अळमी चांगली शिजेल. तर बघूया थोड्या. आता बरोबर आता हे जवळजवळ आपल्याला एक 3 ते 4 मिनटं झालेत, म्हणजे 5 मिनटं झालेत. 5 मिनटानंतर आपण बघूया जरा शिजलाय का. हा, एक नंबर. आता तुम्ही जर बघाल ह्याला जर कलर बघा का सुंदरपैकी आलाय. आणि हे जर आता थोडंसं ओलं आहे आणि हे जर थोडं सुकायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण आता हे उघडूया. आता जवळजवळ शिजलेलंच आहे आणि हे आपण जरा उघडूया आणि त्याच्यानंतर हे जरा थोडंसं सुकून दे. चला आता ही बघा, ही आपली आता अळमी जवळजवळ तयारच झालेली आहे. तुम्ही जर बघाल तर अतिशय सुंदर असं भारी झालेली आहे. आणि आता ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकायची आहे, एक फायनल. हां, आणि आता हे बघा कोथिंबीर मस्तपैकी याच्यावर टाकूया. आणि आता आपली ही अळंबी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि बघा एक नंबर काम. तुम्ही बघाल तोंडाला पाणी सुटले की नाही नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण आता ह्याची टेस्ट कशी झाली आहे, ही कशी झाली आहे ही आता आपल्याला बघायचीच आहे. तर चला, तर आता आपण एका डिशमध्ये ही घेऊया आणि आपल्याला आपले जे मास्टर शेफ आहे तो म्हणजे साहिल कामतेकर हा आता आपल्याला सांगेल की कशी झाली आहे. तर साहिल, नक्की जरा सांग की आपण ही अळमी बनवली ती कशी झाली आहे.
कारण अळमी कशी झाली आहे? एक नंबर झाली. एक नंबर झाले बघतो. तर मित्रांनो ही अळमी साहिलला आवडली, अतिशय खूप सुंदर अशी झाली आहे. तर मित्रांनो ह्या अळमीची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूया आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओत. तर चलो बाय बाय.